राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधान परिषदेमध्ये रमी खेळत असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय। कोकाटेंचा रमी खेळत असतानाचा व्हिडिओ देखील रोहित पवारांनी ट्विट केलाय। शेतकऱ्यांवर चर्चा सुरू असताना कृषी मंत्री गंभीर नाहीत असा आरोप देखील रोहित पवारांनी केलाय। तर रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर कोकाटेंनी स्पष्टीकरण दिलंय। विधानसभेमध्ये काय कामकाज सुरू आहे हे पाहण्यासाठी मोबाईल उघडला, त्यामुळे YouTubeवर रमीची जाहिरात आली, ती स्किप करत होतो असा दावा कोकाटेंनी केलाय। मात्र रोहित पवारांच्या आरोपांनंतर विरोधकांनी कोकाटेंवर जोरदार टीकास्त्र डागलंय। दिवसाला 8 शेतकरी जर आत्महत्या करत असतील आणि अनेक लोक आज अडचणीत असताना सुद्धा तुम्ही जर सिरियसनेस दाखवत नसताल, जिथे विधिमंडळामध्ये कायदे बनवायची तुम्हाला संधी दिली, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही खऱ्या अर्थाने सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका सातत्याने तिथे घेतली पाहिजे। ते न घेता तुम्ही काय खेळताय तर पत्त्याचं घे आणि रम्मी खेळत असाल, हे म्हणजे लोक स्वीकारणार नाहीत आणि आम्ही सुद्धा हे खपून घेणार नाही। काढला असेल तर काढू द्या, काही दुमत नाही, परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या YouTubeवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला, मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाउनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो। स्काईप करताना ते तिथं कोणतरी व्हिडिओ काढला असेल कदाचित, काय सांगता येत नाही। दरम्यान पिक्चर अभी बाकी आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय। त्याने 18 सेकंद दाखवलाय, त्याने जर आणखी पुढे दाखवला असता तर तो स्किप केलेलं त्यांनी दाखवलं असतं ना, पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षाने दाखवणारच नाही। बरं, ते काय वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करता, कधी माझ्या कपड्यावर बोलताय, कधी माझ्या मोबाईलवर बोलताय, कधी माझ्या गाडीवर बोलताय, हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे। पण तशाने काय होत नाही, अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी त्यांच्या याला बळी पडणार नाही, हे मला कल्पना आहे। मला असं कळालं ते प्रेस कॉन्फरन्स घेतात, एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊ द्या की मी जो टाकलाय तो फक्त ट्रेलर आहे, अख्खा व्हिडिओ माझ्याकडे आहे, ते काय बोलतात त्याच्याकडे माझं सुद्धा आणि महाराष्ट्राचं लक्ष राहणार। दरम्यान कोकाटेंची हकालपट्टी करा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। कोकाटेंना अजित पवार सूचना देतील असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। मुझे विश्वास नहीं हो रहा है कि जिस महाराष्ट्र में हम छोटे बड़े जो किसान हमारा अन्नदाता है, उसके जो मंत्री है वो गेमिंग खेल रहे हैं, रम्मी खेल रहे हैं असेंबली में, इसका खंडन होना चाहिए और उन्होंने ये जो गंदी हरकत की है उन्होंने रेजिग्नेशन देना चाहिए, नहीं तो मुख्यमंत्री जी ने उनको निकालना चाहिए। मला असं वाटतं की कृषी मंत्र्यांनी स्वतः काहीतरी खुलासा केलाय। मी कार्यक्रमामध्ये असल्यामुळे त्यांनी काय खुलासा केला ते मी ऐकलेलं नाही, पण त्यांनी त्या संदर्भातली स्वतः ते त्याच्यातले एक महत्त्वाचे असल्यामुळे ते जबाबदार राज्याचे मंत्री आहेत, त्यांनी खुलासा केलेला आहे। मी जरूर तो ऐकेन, तोही व्हिडिओ पाहण्याचा मी प्रयत्न नक्की करेन आणि मग त्या संदर्भातला जो काही निर्णय किंवा त्यांना काही सूचना द्यायची असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष देतील। दरम्यान जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईकांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। जनतेचा प्रश्न कोणी हमी द्यायची तर आम्ही खेळतोय, बोट हलताना दिसतायत ना, राजा खाली गुलाम वरती, ऍड बघताना कळतं आणि खेळताना पण दिसतं ना। खेळताना बोटावरनं आपण पत्ते खाली वरती करताना होत नाही, आम्ही बघत असतो ना, तेव्हा आम्ही ॲडव्हर्टाईज बघत असतो, आम्ही काय काय बघत असतो, पण रमी खेळत नसतो, आम्ही गाणी बघत असतो। कधी कधी ठीक आहे, बोर झालं तर काय काय करत असतो, आम्ही आतमध्ये बसून माहिती घेत असतो। कित्येक वेळा माझ्या भाषणांची माहिती मी आतमध्ये बसल्या बसल्या गुगलवरनं काढत असतो। रमी तर आता टीव्हीवर पण खेळलं, ते आमिर खान काय खेळतो, तो अजून शाहरुख खान काय खेळतो, आमचं तर परंतु रमी आता खेळला जातो, चांगला खेळ म्हणून असं टीव्हीवाल्यांना वाटत असेल।